हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी तुम्हाला माझी सांगली टू आंबोलीची जर्नी मी तुम्हाला दाखवली. आणि आता तुम्हाला मला आणखी एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे मी जेव्हा आम्ही गोव्याला जाऊ किंवा शिरोड्याला जाऊ तेव्हा सावंतवाडीच्या अलीकडे आय थिंक 2 ते 3 किलोमीटर असेल मे बी, तर तिथे एक मालवणी डेज म्हणून एक रेस्टॉरंट आहे. रिसॉर्ट नाही आहे, रेस्टॉरंट आहे. तर तिथे आम्ही कायम जेवण करतो जाताना. तर त्यांचा जेवणाचा अनुभव जो आहे तो अजूनपर्यंत तसाच्या तसा आहे. म्हणजे फूड क्वालिटी म्हणा किंवा टेस्ट म्हणा, मेकिंग सेम त्यांनी मेंटेन केलं आहे. म्हणजे एवढं छान रेस्टॉरंट आम्हाला ते वाटलं, तर म्हटलं म्हणून तुम्हाला ते शेअर करावं. तर हे आहे मालवणी डेज रेस्टॉरंट. तर जाताना खूप पाऊस लागला होता आम्हाला तिकडे जाताना, आणि तिथे जाऊन पण आम्ही जवळजवळ 10-15 मिनटं गाडीमध्येच बसलो होतो. म्हणजे एवढं पाऊस थांबायला तयार नव्हता आत जायला. त्यातून पण कसं बसं गेलो रिसॉर्टमध्ये. तर रिसॉर्टचे छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ते मी तुमच्याशी शेअर केलं. त्यांचा ॲम्बियन्स वगैरे कसा आहे, ते प्रॉपर कोकणी ॲम्बियन्स आहे तिथला. म्हणजे झाडी म्हणा, तिथली कोकणातली फळं झाडे म्हणा, किंवा आणि तिथलं काही जे काय असेल आतलं बैठक व्यवस्था वगैरे जे काय ते प्रॉपर कोकणी स्टाईलप्रमाणेच आहे सगळं. म्हणजे ते कसा ओढा लागला होता तिथे, मे बी पावसाने तयार झाला असावा किंवा आधीपासून असेल, म्हणून त्यांनी हे असं आधीपासूनच पूर्वयोजना करून ठेवली असावी त्याची. तर आता पाऊस सुरू असल्यामुळे हा ओढा पण व्हायला चालू झाला होता. आणि मुलं पण फार एन्जॉय करत होती. नुकताच पाऊस पडून गेला होता आत्ता, त्यामुळे पाणी बरंच होतं आणि पूर्ण लाल मातीचं पाणी येत होतं. कोकण म्हटलं की लाल मातीच असते मोस्टली. आणि इथल्या हॉटेलचा स्टाफ पण कित्येक वर्ष झालं तोच आहे. म्हणजे मी असं कौतुक करायचं म्हणून करत नाही आहे, तर खरंच हे रेस्टॉरंट खूप छान आहे. तुम्ही पण कधी जर सावंतवाडीला गेलात तर सावंतवाडीच्या अलीकडे हे रिसॉर्ट लागतं, तर नक्की आवर्जून इथे भेट द्या. मोस्टली मी तर ऐकले की सावंतवाडी म्हटलं की ते भालेकर सी फूड वगैरे तिथेच लोक जातात. पण तुम्ही या पण रेस्टॉरंटला कधीतरी भेट देऊन बघा, खूप छान आहे हे आणि फॅमिलियर आहे एकदम. तर तिथे आम्ही जेवणासाठी मी व्हेज थाळी घेतली होती आणि मिस्टरांनी सुरमई घेतली असेल, मे बी घेतली होती. तर त्याच्यामधला जो मागच्या वेळी आम्ही एक पदार्थ ट्राय केला होता तो म्हणजे आय थिंक आंब्याचा रायता होता. तो आम्हाला ते काय म्हणतात ते माहिती नव्हतं. मग आम्ही त्यांना विचारलं, ते म्हणाले हा आंब्याचा रायता आहे. इथं कोय आणि असं त्याला रस वगैरे दिला त्यांनी, तर तो आंब्याचा रायता आहे. म्हणजे जेणेकरून आपण कसं कोशिंबीर रायता वगैरे खातो ना, तशा टाईपचा आंब्याचा रायता केला होता. टेस्ट त्याची खूप छान होती. तर व्हेजमध्ये त्यांनी मला हे असं दिलं होतं ताट, नॉनव्हेजमध्ये वेगळं होतं. आणि तनिष्काला हे काहीतरी वेगळंच फळ कुठलं तरी भेटलं होतं. त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल तर मला आवर्जून सांगा. आणि फणस तर एवढे लटकले होते झाडांना, कसं काय ते झाड एवढे फणस कॅरी करते, कारण एका फणसाचं वजन कितीतरी किलो असतं, 8-8 किलो, 10-10 किलो, मोठे पण असतात 5 किलोपर्यंत. तर एवढे फणस लटकले होते झाडांना. आणि असा होता आमचा या रिसॉर्टचा अनुभव, रेस्टॉरंटचा अनुभव. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर पुढचा ब्लॉग जो आहे तो आमचा शिरोड्याच्या जर्नीमधला असेल, म्हणजे शिरोडच्या हॉटेलमधला असेल, किंवा मी तिथं गेलेला वगैरे मी करेन, पुढे दाखवेन तुम्हाला काय काय असेल ते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हे आहे सावंतवाडीचं बस स्टँड. तर सावंतवाडीतून पुढे आम्ही गेलो. सावंतवाडीची खेळणी फार फेमस आहेत. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.